नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. अमेरिकेतील लोकप्रिय पॉडकास्टर आणि संगणक शास्त्रज्ञ लेक्स फ्रीडमन यांच्याशी संवाद साधताना मोदींनी आठवण करून दिली की त्यांनी 2014 मध्ये त्यांच्या शपथविधी समारंभासाठी त्यांचे पाकिस्तानी समकक्ष नवाज शरीफ यांना दोन्ही देश नवीन मार्गावर येतील या आशेनं आमंत्रित केलं होतं. परंतु पाकिस्तान सोबत शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रत्येक प्रयत्नाला शत्रुत्व आणि विश्वासघातच मिळाले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका नव्या आदेशावरती स्वाक्षरी केली आहे. व्हॉइस ऑफ अमेरिका या अमेरिकन सरकारच्या निधीवर चालणाऱ्या वृत्तसंस्थेचं काम बंद करण्याचा हा आदेश आहे. ही वृत्तसंस्था ट्रम्प विरोधी आणि कट्टरवादी असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतात रविवारी पहाटे एका निमलष्करी दलाच्या ताफ्याला लक्ष्य करून झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 9 जण ठार झाले तर किमान 35 जण जखमी झाले. गेल्या आठवड्यात अपहरण झालेल्या ट्रेनमधून 214 ओलितांना मृत्यूदंड देण्यात आल्याचे बंदी असलेल्या बलूच लिबरेशन आर्मीनं जाहीर केल्यानंतर काही तासांतच हे घडले. पॉडकास्ट दरम्यान टीका हा लोकशाहीचा आत्मा आहे या पंतप्रधानांच्या विधानावर काँग्रेसचे जयराम रमेश यांनी टीका केली आहे. कधी पत्रकार परिषदेला सामोरे गेलेले नाही, परंतु एका अमेरिकन पॉडकास्टर मध्ये त्यांना दिलासा मिळतोय अशी टीका काँग्रेसनं रविवारी त्यांच्यावरती केली आहे. आपल्या समकालीन मित्र देशाच्या नौदलाला बळकटी देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून चीनने अत्याधुनिक शस्त्रे आणि सेन्सर्स सुसज्ज असलेली दुसरी नवीन पाणबुडी पाकिस्तानला दिली आहे. सुमारे 5 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या करारात पाकिस्तानला देण्यात आलेल्या 8 पाणबुड्यांपैकी एक असलेली हँगोर क्लास पाणबुडी चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान येथे लॉन्च करण्यात आली आहे. बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस या महिन्याच्या अखेरीस चीनला भेट देणार आहेत. या दरम्यान ते अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतील असं अंतरिम सरकारने रविवारी सांगितले. यामुळे ढाका बीजिंग संबंध अजून मजबूत होतील, तसेच त्यांच्या भेटीमुळे बांगलादेश आणि चीन संबंध एका नवीन उंचीवर जातील अशी आशा आहे. जीएसटी आणि वॅट वगळता दिल्ली सरकारचे महसूल संकलन बजेटच्या अंदाजापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकृत आकडेवारीनुसार फेब्रुवारी 2025 पर्यंत वस्तू आणि सेवा कर आणि मूल्यवर्धित कर संकलन 40,009 कोटी रुपये होते. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस मोटार वाहन कर आणि उत्पादन शुल्क महसुलातून अनुक्रमे 2,810 कोटी रुपये आणि 5,516 कोटी रुपये संकलन झाले. चंद्राचा अभ्यास करण्यासाठी महत्वाकांक्षी चांद्रयान 5 मोहिमेला केंद्रानं अलीकडेच मान्यता दिली आहे, असे इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितले. बेंगळुरू मुख्यालय असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल त्यांच्या सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमात नारायणन म्हणाले की चांद्रयान 3 मोहिमेच्या विपरीत, ज्यामध्ये 25 किलो वजनाचा रोव्हर प्रयागयान होता, तर चांद्रयान 5 मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी 250 किलो वजनाचा रोव्हर असेल. पाकिस्तानमधील परिस्थिती सतत गंभीर होत चालली आहे. बंडखोरांकडून होणाऱ्या सततच्या हल्ल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले. समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या 48 तासांत देशभरात 57 हल्ले झाले. यातील बहुतेक हल्ले तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि बलूच लिबरेशन आर्मी यांनी केले. बंडखोरांनी स्नायपर शॉट्स, ग्रेनेड हल्ले आणि आयईडी स्फोटांनी पाकिस्तान हादरून टाकले. भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे क्रू 10 आंतरराष्ट्रीय स्थानकावर पोहोचले. सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांनी क्रू 10 टीमच्या सदस्यांचे मिठी मारून स्वागत केले. 1 दिवस आधी उड्डाण करणारे स्पेस एक्स अंतराळयान रविवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले. यामुळे विल्यम्स आणि विल्मोर यांच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला. रविवारी रात्री एका नाईट क्लबला लागलेल्या आगीत किमान 50 जणांचा मृत्यू झाला असून 100हून अधिक जण जखमी झाले. युरोपियन देश नॉर्थ मॅसेडोनियामधील कोकानी शहरात आयोजित एका हिप हॉप संगीत कार्यक्रमादरम्यान आगीची भीषण घटना घडली. शहरातील नाईट क्लबमध्ये प्रसिद्ध हिप हॉप जोडी एडी यांचा संगीत कार्यक्रम सुरू असताना या कॉन्सर्टसाठी क्लबमध्ये 1,500 लोक जमले होते.
कार्यक्रमादरम्यान कोणीतरी क्लबच्या आत फटाके फोडलेत, ज्यामुळेच ही आग लागली आहे. आज शेअर बाजारात मोठी उंची दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टीनं वेग घेतलाय. सेन्सेक्स 2 अंकांनी वाढून 73,830 पर्यंत उघडलाय, तर निफ्टी 44 अंकांनी घसरून 22,353 वर उघडलाय. बँक निफ्टी 159 अंकांनी वाढून 48,219 वर उघडलाय. मात्र बाजार उघडल्यानंतर काही वेळात सेन्सेक्स 400हून अधिक अंकांनी वाढले. निफ्टीनेही 130 अंकांच्या वाढीसह व्यवहारात सुरुवात केली. यशराज फिल्म्सच्या निर्मिती संस्थेनं त्यांच्या महत्वाकांक्षी स्पाय युनिव्हर्समधील पुढील भाग वॉर 2 14 ऑगस्ट रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे असं जाहीर केलं. अयान मुखर्जी दिग्दर्शित आगामी चित्रपटाचे प्रमुख आकर्षण ऋतिक रोशन असून ज्यानं पहिल्या भागात वॉरमध्ये देखील काम केलं होतं. या चित्रपटाच्या यशराज फिल्म्सने त्यांच्या अधिकृत एक्स पेजवर चित्रपटाची अनधिकृत प्रमोशनल माहिती पुन्हा शेअर करून वॉर 2च्या प्रदर्शनाची तारीख 14 ऑगस्ट निश्चित केली आहे. मॅट रिचमनने 40व्या वार्षिक लॉस एंजेलिस मॅरेथॉनचे विजेतेपद पटकावले असून 31 वर्षांत हे विजेतेपद पटकावणारा तो पहिला अमेरिकन धावपटू ठरलाय. डॉजर स्टेडियम पासून सुरू झालेल्या आणि सेंच्युरी सिटी परिसरात संपण्यापूर्वी डाऊनटाउन LA, हॉलिवूड, बेव्हरी हिल्स आणि ब्रेंटवूड मधून जाणाऱ्या या कोर्समध्ये त्यानं 2 तास 7 मिनिटे आणि 56 सेकंदचा वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवलाय. भारताने आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगच्या अंतिम सामन्यात विजय मिळवत इंटरनॅशनल मास्टर लीगचं विजेतेपद पटकावले. भारतीय संघानं वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला असून ट्रॉफीवर नाव कोरले. अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 148 धावा केल्या होत्या आणि भारतापुढे 149 धावांचं आव्हान ठेवलं होतं. वेस्ट इंडिजच्या या आव्हानाचा भारताने 17 चेंडू शिल्लक ठेवून सहजरित्या पाठलाग केलाय. भारताच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरलाय तो अंबाती रायडू. त्यानं 50 चेंडूत 74 धावांची खेळी केली. या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 15 मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.